Hello friends, 8th standard General Science. Now, today's before we learn about the chemical reaction. What is means of the chemical reaction as well as the chemical bond. Why formation of chemical bond and types of chemical bonds. Ionic bond and covalent bond. Atomic structure, atomic mass number, atomic number, electronic configuration and valency. Also, in the previous standards, we learn about or we see about the energy, what is means of energy and different types of energy. Now, energy is a form which has a tendency to do work. ज्याच्यामध्ये कार्य घडवून आणण्याची क्षमता त्याला आपण एनर्जी म्हणतो, ज्याच्यामुळे कार्य घडून येतं. नाउ देयर आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी, दॅट इज केमिकल एनर्जी लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन. दे हॅव टेंडन्सी टू डू वर्क. त्यांच्यामुळे काम घडून येतं, त्यांच्यामुळे कार्य घडून येतं. टू व्हीलर किंवा फोर व्हीलरला गती मिळते, स्पीड मिळतो. Because of the sunlight, all plants convert that light energy into chemical energy, and in that they store that energy in the form of fruits, vegetables, grains, and we use that food, vegetable, fruits and grains for our body to produce the energy. वनस्पती ह्या सूर्यापासून मिळणारी जे लाईट आहे त्या लाईटचं केमिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्जन करून आणतात, आणि ती जी केमिकल एनर्जी आहे ती त्यांच्या फळांमध्ये, भाजीपाल्यांमध्ये आणि जी धान्य आहेत त्या धान्यांमध्ये ती साठवून ठेवतात, आणि त्या धान्याचा किंवा त्या फळांचा आपल्याला आपल्या शरीरामध्ये जी एनर्जी आवश्यक आहे त्या एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी त्या पदार्थांचा आपल्याला उपयोग होत असतो. देअरफॉर हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणून आपण असं म्हणत असतो की हीट, उष्णता हा एक ऊर्जेचा भाग आहे, ऊर्जेचा प्रकार आहे. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी. दीज आर द केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मस्क्युलर एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, लाइट एनर्जी. Now of them, the heat energy. Now today we learn about that heat energy and conduction of heat. What is means of heat and effects of it. Now या heat मुळे काय काय परिणाम घडून येतात ते आपण समजून घेणार. Now first of all, that heat is a conduct from high temperature to low temperature. If we see about that, मागच्या स्टँडर्ड्स मध्ये आपण काही एक्सपेरिमेंट तुम्ही बघितलेलं, ते एक छोट्या प्रमाणात मी तो एक्सपेरिमेंट दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे मेणबत्ती आणि या मेणबत्तीची जी ज्योत आहे त्या ज्योतीजवळ आपण आपल्याकडे जी आयर्न रॉड आहे त्या आयर्न रॉडला मेणाच्या साह्याने मी काही ब्लेड्स आणि पिन्स चिटकवलेले आहेत. काही वेळ त्या एंड्सला हिट देतो. बघा काय ऑब्झर्व होते. काय झालं की आपण ज्या एंडकडे हिट द्यायला सुरुवात केली तिथून हिट व्हायला सुरुवात, आणि मग पहिला, दुसरं, इथे जे आपण मेन चिटकवलं होतं, मेणाच्या साह्याने जे आपण ब्लेड चिटकवलेले होते की ते पहिल्या क्रमानं म्हणजे उष्णतेच्या जवळ असलेलं जे एंड आहे, मेन आहे, ते आधी वितळायला सुरुवात झाली. मग त्याला चिटकलेलं जे ब्लेड होतं ते खाली पडलं. त्यानंतर सेकंड, म्हणजे या क्रमाने हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. यावरनं आपल्याला हे आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं. पुन्हा एकदा आपण या
प्रयोगाच्या साहाय्याने आपण ते बघू शकतोय की हीट फ्लोज फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. नाउ टेम्परेचर, what is means of temperature? Temperature is a form of unit which tells us the how many that object is hot. एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे किंवा कोल्ड आहे हे सांगण्याचं काम ह्या टेम्परेचर या युनिटमुळे होत असतं. आणि ह्या टेम्परेचरचं मेजरमेंट्स आपण आपल्याकडे थर्मामीटर, ह्या थर्मामीटरच्या साहाय्याने अगदी आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपण मेजर करत असतो. आता आपल्याला ही जी युनिट्स आहेत ही युनिट्स आपल्याला ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर किती आहे ते सांगेल. आता हे याचं एक एंड जर मी आता या पद्धतीने पकडलं दॅट इज या पद्धतीने दाखवतो 34.8. नाव एखादा ऑब्जेक्ट किती हॉट आहे ते सांगण्याचं काम या थर्मामीटरच्या साहाय्याने होत असतं. Now, heat is a form of energy, flows from high temperature to low temperature, and temperature is a unit which tells us the hot or cold, how many hot of the object. एखादा पदार्थ किती हॉट आहे किंवा एखादा पदार्थ किती कोल्ड आहे हे सांगण्याचं काम ह्या टेम्परेचर ह्या युनिट मार्फत करतात. बऱ्याच वेळा ही दोन्ही शब्द काही वेळा आपण एका अर्थाने वापरत असतो. खरं तर ती दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. टेम्परेचर हे फक्त तापमान, तो पदार्थ किती उष्ण आहे किती थंड आहे हे सांगण्याचं काम ह्या तापमानामार्फत केलं जातं. नाव इफेक्ट ऑफ हीट. मग ह्या हीटमुळे काय काय होतं तर बरेचसे इफेक्ट आपल्याला घडून येत असतात. एक पहिला पदार्थ आपण पाहतोय की आता जी आपल्याजवळ मेणबत्ती होती, ह्या मेणबत्तीचं मेन जे आहे बघा वितळलेलं. दॅट मीन्स चेंज इन अ स्टेट. नाउ देर आर 3 states of the object: solid, liquid and gases. When we provide to heat to a solid object, it get converts into its liquid state. एका स्पेसिफिक लेवल नंतर, एका स्पेसिफिक टेम्परेचर नंतर त्याच्या सॉलिड स्टेटमधनं लिक्विड स्टेटमध्ये ट्रान्सफर होतं. ॲज वेल ॲज इफ वी प्रोव्हाइड टू हीट टू दॅट लिक्विड ऑब्जेक्ट, देन लिक्विड गेट कन्वर्ट्स इन टू गॅसेस ॲट अ स्पेसिफिक टेम्परेचर. एका विशिष्ट तापमानाला ते त्याच्या द्रव अवस्थेतनं वायू अवस्थेमध्ये जातं. जसं पाण्याच्या बाबतीत पाणी हे त्याच्या 0°C तापमानानंतर बर्फातनं द्रव स्वरूपातल्या पाण्यामध्ये म्हणजे लिक्विड फॉर्म solid ice get converts into liquid water. And also if you provide to heat to that liquid water, then at 100°C that liquid water gets converted into gaseous state. That means in the vapor form मध्ये ते convert व्हायला सुरुवात होतं. Now also if we observe about our cooker in our kitchen, there is some matter we take in that and we provide to that heat if in a closed condition. After some time that matter, that liquid water of that matter get converted into gaseous state, and because of gas get expand, and because of we get the vessels from that our cooker. की कुकरमध्ये आपण जो काही पदार्थ घेतलेला असतो द्रव स्वरूपातला, त्याला आपण ज्यावेळेस उष्णता प्रोव्हाइड करतो बंद पोझिशनमध्ये,
त्यावेळेस ते लिक्विड वॉटर जे आहे त्याच्या गॅसेस स्टेटमध्ये गेल्यामुळे ते एक्सपांड होतं आणि एका विशिष्ट पातळीनंतर त्याचा प्रेशर वाढायला, त्याचा दाब वाढायला सुरुवात होतो आणि मग त्यामुळे त्या कुकरची जी व्हिसल आहे, शिट्टी आहे, ती शिट्टी आपल्याला ऐकू येते. व्हिसल वरती उचलली जाते म्हणजे काय होतं, तो जो पदार्थ आहे आतमधला तो एक्सपांड झाला, प्रसरण पावला आणि त्यामुळे त्याचा दाब निर्माण झाला. अगदी याच्या विरुद्ध जर आपण त्यातनं हीट काढून घेतले तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे त्यात आकुंचन पावतो, त्याचा आकार जो आहे, मूळ आकार जो आहे तो आधीच्या आकारापेक्षा कमी होता. हे जे इफेक्ट्स घडून येतात हे हीटमुळे घडून येतात. आणि देर आर अ different types of sources of heat. First of all, we see about the units of the heat. Now in the SI system, the unit of heat is a joule. In CGS system, the unit of heat is a calorie. Now 1 calorie is equal to 4.18 joule. There is a relation between the calorie and a joule. Now 1 calorie means the heat of the quantity of heat which is required to increase the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius. 1 ग्रॅम वॉटर साठी त्याचं तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागेल, दॅट हीट इज नोन ॲज 1 कॅलरी हीट. 1 कॅलरी उष्णता. 1 कॅलरी उष्णता म्हणजे किती, तर 1 ग्रॅम पाण्याचं तापमान हे 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागते ती म्हणजे 1 कॅलरी एवढी उष्णता.